भावी शिक्षकांना गुड मॉर्निंग. आज आपल्यासोबत आहेत गजानन कदम सर आणि आज शिकवणार आहोत आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील इतिहास. गजानन सरांना विनंती करतो की गजानन सर यांनी हम्म. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. गजानन कदम सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. आज पहिल्याच गुड मॉर्निंग बोलायची वेळ आली, कारण आपला इव्हिनिंगला आपला तास असतो. पण आज सकाळी सकाळी आपल्याला एक सुंदर असं लेक्चर घ्यायचं आहे. आणि आपल्याला माहितच आहे, काल आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतिहास पाहत होतो. खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे. एक युगपुरुष ज्यांना की खूप अतोनात संकटांचा सामना करावा लागला, परंतु जाताना त्यांनी एक अविस्मरणीय असा इतिहास हा आपल्यासाठी सोडून गेलेले आहेत. आणि 400 वर्षानंतर सुद्धा आज ज्या राजांचं नाव घेतल्यानंतर माणसाच्या अंगातलं रक्त सळसळ करतं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा एका तासात संपणार नाहीच आहे. त्यामुळे आज आपण हा दुसरा तास कंटिन्यू घेत आहेत. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वेळ न दवडता आपला विषय जो आहे, कारण आज आतापर्यंत आपण शिवाजी महाराजांचा अर्धा काळ हा कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पन्हाळ्यावरून त्यांची सुटका कशी होते आणि पन्हाळ्यावरून सुटका झाल्यानंतर विशाळगडावर ते कसे पोहोचतात. त्यामध्ये घोडखिंडीमधील जो प्रसंग असेल, खूप बाका प्रसंग होता, तो सुद्धा त्यांनी व्यवस्थित टॅकल केला. त्यामुळे आता आपल्याला त्याच्या पुढचं, कारण बघा शिवाजी महाराजांचं असं म्हणतात की दुःख एकटी येत नसतात, ती ओळीने येत असतात. काय म्हणतात? दुःख एकटी येत नसतात, ती ओळीने येत असतात. एकामागून एक दुःख येतच असतं. दुःखाची एक म्हणजे काय म्हणतात, गर्दीच होत असते. त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दुःख किंवा संकट हे लाईन करूनच उभारलेले होते. त्यामुळे एक संपलं की दुसऱ्या संकटात पडायचे, दुसरे संपलं की तिसरा. फक्त ते काय करायचे की स्वतःला आपलं सेफ करायचं प्रयत्न करायचे. तर आता दुसरं संकट होतं ते म्हणजे शाहिस्ते खान. शाहिस्ते खानाची स्वारी. ही शाहिस्ते खानाची स्वारी हे शिवाजी महाराजांचं किंवा स्वराज्यावर आलेलं हे दुसरं संकट होतं. आता हे कोण होता शाहिस्ते खान? तर तुम्हा सर्वांना माहित आहे की दिल्ली सुलतान जो होता औरंगजेब, याचा हा मामा आहे. शाहिस्ते खान हा औरंगजेबाचा मामा आहे. हा का आला? त्याचं कारण असं आहे, बरोबर आहे सुवर्णा मॅम, तो मामा आहे शाहिस्ते खान. तो बंगालचा सुभेदार होता, परंतु त्याला दिल्लीला बोलून घेतलं. आणि हे कशासाठी? तर शिवाजी महाराजांचा आव्हान हे दिल्ली सल्तनतसाठी पण आणि या आदिलशाहीसाठी पण मोठं होत गेलं. त्यामुळे विजापूरच्या आदिलशाहीचं जे राज्यकारभार करणारी जी स्त्री बडी बेगम, हिच्या आग्रहास्तव औरंगजेबानं शाहिस्ते खानाला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी दख्खनकडे पाठवलं. आता हा येताना काय एकटा येणार आहे का? नाही. औरंगजेबानं त्याच्याबरोबर 1.5 लाखाची फौज आणि तोफखाना हा देऊन शाहिस्ते खानाला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. त्याचबरोबर आदिलशाहीची 80,000ची फौज ही पुन्हा एकदा म्हणजे मदत करण्यासाठी सिद्दी जोहरच्या नेतृत्वाखाली सिद्दी जोहरच्या नेतृत्वाखाली विजापूरच्या आदिलशाहीची 80,000ची फौज म्हणून 2,30,000ची फौज ही घेऊन शाहिस्ते खान हा पुण्यावर चाल करून निघाला. सुरुवातीला तो अहमदनगर, आताचं जे अहिल्यानगर आहे, त्या ठिकाणी आला. त्यानंतर मजर करत हा पोहोचला पुण्यामध्ये. हा फेब्रुवारी फेब्रुवारी 1660 ला हा महाराष्ट्रावर चालून आला. आणि येताना त्यानं चाकण चा किल्ला हा जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस किल्लेदार होते फिरंगोजी नरसाळे. हे तिथले किल्लेदार होते. बघा, 1.5-2 लाखाची फौज घेऊन आलेला शाहिस्ते खान आणि चाकण किल्ला जिंकण्यासाठी त्याला तब्बल 1 वर्ष लागलं.
म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामधील एक एक किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबाला एवढी फौज असताना सुद्धा एक एक वर्ष लागलं. हे फिरंगोजी नरसाळे यांनी तब्बल एक वर्षापेक्षा जास्त वेळ हा चाकणचा किल्ला, भुईकोट किल्ला आहे. तुम्ही जर कधी पुण्याहून चाकणला गेलात, चाकण हे 30 किलोमीटर आहे पुण्यापासून, तर तिथं तुम्हाला भुईकोट किल्ला दिसतो. हा सपाट जमिनीवर म्हणजे सपाट जमिनीवर आहे आणि हा काय खूप खूप अत्यंत असा म्हणजे काय ते डोंगरामध्ये वगैरे आहे असं काही नाही, सपाट किल्ला आहे. परंतु युद्ध कौशल्य आणि गनिमी कावा याचं सांभाळून त्यांनी एक वर्ष तब्बल शाहिस्ते खानाला हा किल्ला जिंकू दिला नाही. तर शिवाजी महाराजांचा शब्द आहेत, जर माझा मावळे किंवा माझे किल्लेदार एक एक किल्ला एक एक वर्ष लढू शकतात, तर माझ्याकडे 365 किल्ले आहेत. त्याच्यासाठी औरंगजेबाला 4 वेळेस जन्म घ्यावा लागेल, त्यावेळेस त्याला माझं राज्य अस्तित्व नष्ट करता येईल. म्हणजे इथपर्यंत त्यांनी स्वराज्यामध्ये मावळे तयार केले होते की एक एक किल्ला एक एक वर्ष त्यांना लढत होते. तर हा चाकणचा किल्ला एक वर्ष त्यांनी लढवला, परंतु शेवटी तेवढ्या फौजेनं ते जिंकून घेतला आणि पुढे त्याचा मुक्काम लाल महालाकडे मुक्काम. हा कुठं आहे? तर तुम्ही कधीही पुण्यामध्ये गेला, पुण्यामध्ये गेल्यानंतर शनिवारवाडा आहे बघा. शिवाजीनगरच्या जवळच शनिवार नदी क्रॉस केली की शनिवारवाडा आहे आणि शनिवारवाड्याच्या पाठीमागच्या बाजूला लाल कलरची जी बिल्डिंग आहे त्याला लाल किल्ला म्हणतात. आता जो किल्ला आहे तो अवघ्या 5 गुंठ्यामध्ये आहे, परंतु त्या काळामध्ये 10 एकर मध्ये हा पूर्ण लाल महल होता आणि शिवाजी महाराजांचं बालपण हे लाल महालामध्ये गेलेलं आहे. तर हा जो लाल किल्ला आहे या ठिकाणी शाहिस्ते खानानं आपला डेरा टाकला. मग त्यावेळेस शिवाजी महाराज पन्हाळ्यावर होते, पुन्हा विशाळगडावर गेले होते. त्याच्यामुळं इकडं पुण्याकडे त्यांचं लक्ष कमी होतं. त्याच्यामुळं संपूर्ण पुणे हे शाहिस्ते खानानं आपल्या अधिपत्याखाली आणलं आणि 1 लाखापेक्षा जास्त सैनिकांचं जे छावणी त्यानं लाल महालाच्या बाजूनं तयार केली आणि तब्बल 2 वर्ष तो या पुण्यातून हललाच नाही. तो बरोबर येताना बायका, पोरं वगैरे सगळं घेऊन आला होता. त्यामुळे राहण्याचा बेत करून आला होता तो. त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि 2 वर्ष हा हललाच नाही लाल महालातून. मग आता काय करायचं? आणि हे चांगलं नव्हतं स्वराज्यासाठी. कारण पुणे, सुपे ही तर परंपरागत जहागिरी होती शिवाजी महाराजांची. त्यामुळे ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक धाडसी असा कार्यक्रम आखला. तर तारीख होती 5 एप्रिल 1663. बघा, तो 1660 ला आला होता. 1663 म्हणजे तब्बल 2 वर्षापेक्षा जास्त वेळ, म्हणजे जवळजवळ 3 वर्षाचा काळ हा तो पुण्यामध्ये राहिला होता. 5 एप्रिल 1663 ला. कारण त्यावेळी काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या निवडक 400 मावळ्यांना घेऊन एका लग्नाच्या वरातीमध्ये घुसले. हा एक गनिमी कावा आहे. लग्नाच्या वरातीमध्ये घुसले आणि वेषांतर करून शिवाजी महाराज त्याच्यामध्ये घुसले आणि बरोबर ती जी लग्नाची वरात होती ती लाल महालाच्या समोरून जात होती. त्या समोरून जातानाच एकदम संधी साधून त्यांनी ते लाल महालामध्ये प्रवेश केला. आता शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्यच लाल महालामध्ये गेलं असल्यामुळं त्यांना सगळंच्या सगळं लाल महल हा तोंडपाठ होता. त्यांना माहित होतं म्हणजे कुठं तो झोपलेला असेल. त्यांनी डायरेक्टली त्याच्या शयन कक्षामध्ये घुसले आणि त्यासमोर उभा राहिले. ज्यावेळेस हे त्याला समजलं त्यावेळेस त्याला त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही की 1 लाखाची फौज असताना शिवाजी महाराज आपल्या बेडरूम पर्यंत म्हणजे शयन कक्षामध्ये कसं काय पोहोचू शकतात. त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वास राहिला नाही आणि त्यानं पटकन लगेच आपलं पळण्याचा प्रयत्न केला आणि तो जो वार आहे शिवाजी महाराज पहिला वार चुकवला आणि तो पळताना उडी मारून तो एका खिडकीतून, आजही तुम्ही जर लाल महालामध्ये गेला तर ती खिडकी वगैरे ती जागा सर्व आता सध्या सुद्धा आहे. मी पण लाल महालामध्ये भेट दिलेली आहे, तर तुम्ही ही भेट द्या. तर त्या खिडकीतून ज्यावेळेस त्यानं उडी मारली त्यावेळेस त्याचे जे 3 बोट आहे असा हात होता. आपण धरताना उडी मारताना आपण असं धरतो. तर हे धरताना जो शिवाजी महाराजांचा वार आहे तो असा बरोबर त्याच्या बोटावर बसला आणि 3 बोटं त्याची छाटली गेली. 3 वर्षाचा बदला 3 बोटानं त्याचा घेतला. फक्त म्हणजे जीवावरचा वार त्याच्या बोटावर गेला आणि त्याचा जीव वाचला आणि तो पळून आपल्या म्हणजे आपल्या सैन्यामध्ये गेला आणि तिथून तो पळून गेला. पण हा खूप धाडसी असा शिवाजी महाराजांचा हा हल्ला होता.
कारण शत्रूच्या गोटामध्ये जाऊन 1 लाखाची फौज असताना 400 मावळ्याबरोबर जायचं म्हणजे हे काही सोपी गोष्ट नाहीये. तर हा हल्ला हा औरंगजेबात म्हणजे शाहिस्तेखानावर झाला, परंतु त्याची जी कळ आहे ती त्या औरंगजेबाला भेटली आणि शाहिस्तेखानावर खूप नाराज होऊन त्याला पुन्हा एकदा बंगालच्या सुभ्याची जहागिरी पुन्हा दिली. आणि आता त्यानं त्याच्यासाठी आता तो खूपच चिडला. त्याचा अंगाचा तिळपापड झाला. एक छोटासा राज्याचा राजा हा आपल्याला म्हणजे नाकीनऊ आणतो असं कसं? त्याच्यामुळं त्यानं आता एक रामबाण इलाज त्याच्यासाठी काय करावा? त्याच्यामुळं त्याच्या अधिपत्याखालील असलेले मिर्झा राजे जयसिंग हां, त्या अगोदर दुसरं एक घटना ती म्हणजे सुरतेची लूट. आता शाहिस्ते खानाने ज्यावेळेस पुण्याची एवढी नासधूस केली आणि पुण्यातला बराचसा खजिना लुटून नेला, त्यावेळेस मग त्याची जो नुकसान भरपाई जी आहे, ही नुकसान भरपाई कुणाकडून घ्यायची? तर शिवाजी महाराजांनी याच्यासाठी एक रामबाण इलाज केला. तो म्हणजे मुघल राज्यामध्ये जे सर्वात प्रसिद्ध असं, सर्वात श्रीमंत असं शहर होतं, त्याचं नाव होतं सुरत. ह्या सुरतेला लुटण्याचा प्लॅन शिवाजी महाराजांनी आखला. परंतु जगामध्ये अनेक लुटी झाल्या. जसं की आपण बघितलं मोहम्मद गझनी, मोहम्मद घोरी, मोहम्मद बिन कासिम ह्या तिघा जणांनी भारताचा बराच सोनं नाणं लुटून नेलं. त्यावेळेस खूप अन्याय अत्याचार केला. परंतु शिवाजी महाराजांची ही पहिली लूट आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी सक्त आदेश दिला होता. स्त्रियांना, मुलांना आणि वृद्धांना अजिबात त्रास न होता ही मोहीम फत्ते करायची आणि जगातली ही आगळीवेगळी लूट ज्याच्यामध्ये कुणालाही इजा झाली नाही आणि ते सुरत शहर पूर्ण लुटून नेलं. ही तारीख होती. सुरतेची ऍक्च्युली दोन लुटी झालेल्या आहेत. त्याच्यामधली ही सुरतेची पहिली लूट. तारीख आहे 5 जानेवारी 1664. 5 जानेवारी 1664 ते 10 जानेवारी 1664 या 4 दिवसामध्ये ही लूट झालेली होती आणि ह्या लुटीमध्ये जे सोनं नाणं, जे संपत्ती लुटून आणली, ही लुटून आणलेली संपत्ती शिवाजी महाराजांनी पुण्याच्या जवळ, जर तुम्हाला पुण्याच्या जवळ लोणावळा खंडाळा नावाचे स्पॉट आहेत. तर लोणावळा वरच्या बाजूला आहे, खंडाळा खालच्या बाजूला आहे थोडासा. तर लोणावळ्याच्या जवळ एक लोहगड नावाचा एक किल्ला आहे. 2 जुळे किल्ले आहेत, एक विसापूर आणि लोहगड. तर हा लोहगड किल्ला हा खूप स्ट्रॉंग आहे, अवैध असा किल्ला आहे. या लोहगडाच्या किल्ल्यावर सुरतेहून आणलेला संपूर्ण खजिना हा तिथं ठेवण्यात आलेला होता. ते स्वराज्यापर्यंत आणला नाही. स्वराज्यात तो खजिना आणला नाही. तो लोहगडवर ठेवला आणि पुन्हा त्याचा वापर केला स्वराज्यासाठी. ओके. तर अशा पद्धतीने ही सुरतेची पहिली लूट झालेली आहे आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या लुटीबद्दल पण सांगतो. तर पुन्हा तो पॉईंट राहील. तर 3 ऑक्टोबर 1670 ही 3 ऑक्टोबर 1670 ही सुरतेची दुसरी लूट आहे. त्यावेळेस ही खूप सारा खजिना हा शिवाजी महाराजांनी लुटून आणलेला होता. समजलं? आता आपला पुढचा मुद्दा आहे जयसिंगाची स्वारी. आपण फास्ट मध्ये याच्यासाठी घेतोय की आपल्याला हे आज कंप्लीट करायचं आहे. आता हा जो राजा जयसिंग आहे, हा राजा जयसिंग कोण होता? तर तो एक राजपूत होता आणि राजपूत म्हणजे हिंदू राजाच होता, हिंदू सरदार होता तो. आता याच्याकडे जबाबदारी दिली की शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी 5,000ची फौज घेऊन शिवाजी महाराजांच्या रायगडावर हल्ला करण्यासाठी हा जयसिंग निघालेला आहे. आणि हा जयसिंग ज्यावेळेस आला, हा जयसिंगानं शिवाजी महाराज त्यावेळेस पुरंदरच्या किल्ल्यावर होते आणि ह्या पुरंदरच्या किल्ल्याला त्यानं वेढा टाकला आणि पुरंदरच्या किल्ल्यामध्ये वेढा टाकल्यानंतर शिवाजी महाराज वर अडकून बसले त्याच्यामध्ये. आणि हा हिंदू राजा होता. आपण जरी त्याच्याबरोबर युद्ध केलं तरी मरणारे माणसं हे आपलेच मरणार आहे, अशी भावना शिवाजी महाराजांची होती. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर एक वेळ अशी आली की त्यांच्याबरोबर तह करणे ही स्वराज्याची गरज ठरली आणि शिवाजी महाराजांनी पहिल्या सुरू
हा तह केला, त्या तहाचं नाव आहे पुरंदरचा तह. पुरंदरचा तह. या तहामध्ये शिवाजी महाराज एक पक्षी होते आणि दुसऱ्या पक्षी मिर्झा राजे जयसिंग. तर हा तह झाला 11 जून 1665 साली. 11 जून 1665 साली पुरंदरच्या किल्ल्यावर मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जो करार झाला त्याला पुरंदरचा तह असं म्हटलं जातं. आणि या तहामध्ये शिवाजी महाराजाला एकूण 23 किल्ले आणि 4 लाख रुपयांचा महसूल, 4 लाख रुपये महसुलीचा प्रदेश हा मुघलांना देण्याचं मान्य करण्यात आलं. त्याचबरोबर संभाजीराजेला 5,000 मनसबदार बनवले आणि आग्रा भेट हे या तीन मुद्द्यावर हा पुरंदरचा तह झाला. शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये शिवाजी महाराजांकडे एकूण 35 किल्ले होते. तर पुरंदरच्या तहामध्ये त्यांनी 23 किल्ले हे राजा जयसिंगाला म्हणजे मुघलांना दिले, तर स्वतःकडे 12 किल्ले ठेवले. आणि त्यावेळेस 5 लाखाची महसूल असणारा प्रदेश शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली होता. त्यामधील 4 लाखाचा महसुली उत्पन्न देणारा प्रदेश हा मुघलांना दिला. म्हणजे 1 लाखाचं महसुली उत्पन्न 12 किल्ले असं एवढं छत्रपती शिवाजी महाराजांकडे राहिलं. आणि स्वराज्यावरचं हे सगळ्यात मोठं संकट होतं, हे तहानुसार टळलं गेलं. आणि स्वतः म्हणजे संभाजी राजे बरोबर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची भेट आग्रा येथे घ्यावी असं निश्चित करण्यात आलं. म्हणजे एवढ्या 3 गोष्टीवर हा पुरंदरचा तह झाला आणि पुरंदरचा तह होऊन शेवटी मिर्झा राजे जयसिंग दिल्लीला पोहोचले. आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, हे समजलं सर्वांना? खूप कमी विद्यार्थी आहेत, परंतु आपल्याला हे ऑनलाईन क्लास आणि आज दिवाळी आहे, लक्ष्मीपूजन आहे, परंतु आपल्याला हे कंटिन्यू मध्ये घ्यायचं होतं. आज हे आपलं लेक्चर हे शिवाजी महाराजांबद्दलचं हे म्हणजे या लेक्चर मध्ये सर्व कंप्लीट होईल. ओके, हे सर्व समजलं? तारखा महत्वाच्या आहेत आणि प्रसंग महत्वाचे आहेत. ओके, आता पुढं यानंतरचा प्रसंग आहे तो म्हणजे आग्रा भेट. आग्रा कशासाठी प्रसिद्ध आहे? कमेंट मध्ये उत्तर द्या. तुम्हाला सर्वांना माहितच असतं, कमेंट मध्ये उत्तर द्या पटकन. आग्रा कशासाठी प्रसिद्ध आहे? 2 गोष्टी सांगायच्या, एक सर्वांना माहिती, दुसरी पण सांगावी. आग्रा कशासाठी प्रसिद्ध आहे? लवकर. पेढ्यांसाठी. सुवर्णा मॅम. ओके, पेठ्यांसाठी. आग्राचा पेढा म्हणजे पेठा असतो, तो पेठा प्रामुख्याने. आणि ताजमहल. दीपमाला मॅम बरोबर आहे, ताजमहल. पेठा आणि ताजमहल याच्यासाठी आग्रा प्रसिद्ध आहे, हे अगदी बरोबर उत्तर आहे. तर ही आग्रा भेट, कारण शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्येच मान्य केलेलं होतं की आग्र्याला मी आणि माझा मुलगा 9 वर्षाचे संभाजीराजे होते, 9 वर्षाच्या मुलाला घेऊन शिवाजी महाराज हे आग्र्याला गेले होते. ते आग्रा भेटीसाठी 5 मार्च, आता ह्या तारखा लक्षात ठेवा, 5 मार्च 1666 ला निघाले. कुठं? आग्रा भेटीसाठी शिवाजी महाराज संभाजीराजेला घेऊन आणि आपले निवडक मावळे यांच्याबरोबर घेऊन 5 मार्च 1666 ला शिवाजी महाराज आग्र्याला निघालेले आहेत. आणि त्यानंतर पण आता बघा, जो कट्टर शत्रू आहे औरंगजेब,
त्यालाच भेटायला जायचं आणि त्याच्या राज्यात जायचं हे जरा अवघडच जिकिरीचं काम आहे. परंतु याच्यामध्ये मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचा मुलगा जो आहे रामसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवाची हमी घेतलेली होती. ही हमी घेतल्यामुळे शिवाजी महाराज कमी जास्त प्रमाणात ते बिनधास्त होते, की बाबा ठीक आहे. कारण शब्द असतो. राजपुतांना दिलेला शब्द हा प्रमाण असतो. त्याच्यामुळं औरंगजेबाच्या बिहाफमध्ये हा मिर्झा राजे जयसिंग आणि रामसिंगानं शिवाजी महाराजांना शब्द दिला होता, की तुमचं आणि तुमच्या मुलाचं म्हणजे सर्वांचं तुमचं रक्षण हे केलं जाईल. यांची हमी घेऊनच शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाला भेटायला निघाले होते. त्यांनी सुरुवात केली 5 मार्च 1666 ला ते निघाले आणि आणखी एक विशेष तुम्हाला एक माहीत असावं, इतिहासात कुठं नोंद आहे का माहीत नाही, म्हणजे कुठं वाचले का नाही. ₹1,00,000 तब्बल ₹1,00,000 औरंगजेबानं शिवाजी महाराजाला पाठवून दिले होते. कशासाठी? आग्रा भेटीला तुम्ही या म्हणून. म्हणजे प्रवासाचा जो खर्च आहे तब्बल ₹1,00,000 औरंगजेबानं त्या काळामध्ये पाठवून दिलेले होते. आणि शिवाजी महाराज मजल दर मजल करत करत आग्र्याला निघालेले आहेत. आणि ते 9 मे 1666 ला आग्र्यात पोहोचले. 9 मे 1666 ला ते आग्र्यात पोहोचलेले आहेत. आणि त्यांची भेट ठरली 12 मे 1666 ला औरंगजेबाची भेट ठरली. ही औरंगजेबाची भेट 12 मे 1666 ला ठरलेली आहे आणि शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि निवडक 10 सेवक असे हे बघा त्या काळामध्ये म्हणजे औरंगजेब जो दिल्लीचा म्हणजे आग्र्याचा जो किल्ला आहे, आग्र्याच्या किल्ल्यामध्ये 2 प्रकारचे महल होते. महल म्हणजे हॉल होते. एक होतं दिवाने खास आणि होतं दुसरा दिवाने आम. जसं आपण लोकसभा, राज्यसभा कसं म्हणतो, तसं दिवाने खास आणि दिवाने आम असे 2 पद्धतीचे हॉल होते. तर शिवाजी महाराजांची भेट जी ठरलेली होती, ती दिवाने आम मध्ये ठरलेली होती. शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि त्यांच्याबरोबर निवडक 10 सेवक असे मिळून 12 जणांना तिथं ती परवानगी दिलेली होती. पण शिवाजी महाराज स्वतः राजे होते त्याच्यामुळे ते खाली म्हणजे रिकाम्या हाताने गेले नव्हते. तर शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर औरंगजेबाला देण्यासाठी 2,000 सुवर्ण मोहरा आणि 6 निसार असं मिळून हा नजराना औरंगजेबाला दान केला होता. 2,000 सोन्याच्या मोहरा आणि 6,000 निसार हे त्यांनी औरंगजेबाला नजराना म्हणून पेश केले होते. हां. पण ज्यावेळेस राजा शिवाजी असं त्याच्यात अनाउन्सिंग झाली त्या आमसभेमध्ये, त्यावेळेस शिवाजी महाराज, संभाजीराजांनी 10 सेवक घेऊन शिवाजी महाराज औरंगजेबाच्या समोर उभा राहिले. त्यावेळेस नियमाप्रमाणे त्यांनी दिल्लीच्या तख्ताला म्हणजे तो दिल्लीचं जे तख्त होतं ते जमिनीपासून 12 फूट वर औरंगजेब बसत होता. त्याचं कारण असं होतं, की जर एखाद्यानं तलवार काढून जर मारण्याचा प्रयत्न केला, तर माणूस जवळ-जवळ 6 फुटाचा असतो आणि 5 फुटाची जर तलवार पकडली, तरी 11 फुटच होतं. तर ते 12 फुटावर बसायचे. म्हणजे चुकून सुद्धा तलवार किंवा कोणी जर भाला वगैरे मारला, तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. अशा पद्धतीनं औरंगजेब त्या काळामध्ये, कारण तुम्हाला जर इतिहासात मुघल साम्राज्य असेल किंवा इतिहासात जर पाहिलं, तर सगळ्यांचा खूनच केलेला आहे. म्हणजे खिल्जी अलाउद्दीन खिल्जी असेल, त्यानं त्याच्या चुलत्याला मारलं वगैरे, वगैरे किंवा औरंगजेबानं स्वतःच्या 2 भावाला खून केला आणि 2 भावांना एकमेकात लढवून त्यांचा खून करण्यात आला. असे खूप सारे ह्याच्यामध्ये म्हणजे मुघल साम्राज्यामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या साम्राज्यामध्ये खूप सारे खून झालेले आहेत. त्याच्यामुळे ते स्वतः म्हणजे एका ठिकाणी तर असं म्हणलेलं आहे, औरंगजेबाच्या हातात तलवार असताना औरंगजेब आपला हात सुद्धा चेक करत होता, की तलवार ज्या हातात आहे ती माझाच आहे का नाही. इतका तो म्हणजे विश्वासी होता, की त्याचा कुणावरच विश्वास नव्हता. कारण त्यानं त्या पद्धतीनं वागलाच होता. स्वतःच्या वडिलांना सुद्धा त्यानं म्हणजे शहाजहानला सुद्धा त्यानं शेवटी मारलेलंच आहे एक प्रकारे. तर असो, तर ही भेट झालेली आहे. परंतु हे सर्व झाल्यानंतर शिवाजी महाराजांचं आदरातिथ्य जे व्हायला पाहिजे, ते आदरातिथ्य त्या दरबारात झालेलं नाही. तर 3 हजारी मनसबदाराच्या जागेवर औरंगजेबानं त्यांना बसण्यासाठी सांगितलं. आता स्वतः शिवाजी महाराज राजे होते. त्यांचं असं म्हणणं होतं, की बाकी राजांना जी मान-सन्मान मिळत होता,
त्या मानसन्मानाचे ते हकदार आहेत आणि त्यांना तो मानसन्मान मिळाला पाहिजे. परंतु त्यांना 3000 मनसबदार म्हणजे 3000 घोडे ज्याच्याकडे आहेत त्याला मग 3000 मनसबदार म्हणतात. त्याच्या लाईन मध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज समोरच्या लाईन मध्ये त्यांनी हरवलेले सेनापती हे त्यांच्या समोर बसलेले होते. हे शिवाजी महाराजाला पटलं नाही. शिवाजी महाराजांनी रामसिंगाला सांगितलं की मी या सभेमध्ये बसू शकत नाही, हा माझा अपमान आहे. असं त्यांनी ज्यावेळेस बोलले त्यावेळेस औरंगजेबाला ते खटकलं ते थोडंसं. पुन्हा शिवाजी महाराज थोडे बाहेर जाऊन रामसिंगाला म्हणजे त्यांनी बोलले आणि ते म्हणले की मी इथं थांबू शकत नाही. मग ते त्यांची रवानगी म्हणजे त्यांचं जे मुक्कामाचं ठिकाण आहे त्याचं नाव आहे जयपूर सराई. मुक्कामाची जागा. हे शिवाजी महाराजांना जयपूर सराई नावाचं त्यांचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी म्हणजे आग्रा शहराच्या थोडंसं बाहेर त्यांची रवानगी ते तिथं मुक्कामाची सोय केली होती. त्या ठिकाणी शिवाजीराजे गेले. जसे शिवाजी महाराज राग तिथं गेले तर औरंगजेबानं बरोबर त्यांच्या मागं सैनिक पाठवले आणि या जयपूर सराई या ठिकाणी शिवाजी महाराजाला नजरकैद करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांनी तोफखाना पण त्याच्याबरोबर पाठवला आणि त्या जे त्यांचा जो हे आहे तंबू जो आहे त्या तंबूचे जेवढे दार आहेत त्या दाराला तोफांचे तोंड करून म्हणजे निशाणा त्या दारावर लावला आणि शिवाजी महाराजाला एक प्रकारे नजरकैद करण्यात आला. परंतु ते त्यांना मारू शकत नव्हते कारण त्याची हमी ही राजा जयसिंगानं घेतलेली होती, रामसिंगानं घेतलेली होती. त्याच्यामुळे त्यांना मारण्यात नाही आलं परंतु त्यांना नजरकैद करण्यात आलं. आणि आता बघा 12 मे पासून शिवाजी महाराज नजरकैदेमध्ये आहेत. कधीपर्यंत तर ऑगस्ट पर्यंत. मे, जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे तब्बल 3 महिन्यापेक्षा जास्त शिवाजी महाराज हे नजरकैदेमध्ये आहेत. तोपर्यंत इकडं राज्यकारभारात ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याला निघाले होते त्याच वेळेस शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली होती. तो अष्टप्रधान मंडळ वगैरे हे आपण पुन्हा पाहणारच आहे. तर अशा पद्धतीनं राज्यकारभार सुरू होता परंतु 3 महिन्यापेक्षा जास्त काळ शिवाजी महाराज आग्र्यामध्ये गेल्यामुळे शिवाजी महाराजांना आता याच्यापासून सुटकेचा एक्झिट प्लॅन आपल्या आपल्या डोक्यामध्ये तयार केला आणि शिवाजी महाराजांनी आजारपणाचं नाटक करून आजारपणामध्ये प्रायश्चित्त म्हणून जनतेला आणि ब्राह्मणांना मिठाई वाटण्याचं काम सुरू केलं. पेठाऱ्यामधून ती मिठाई वाटायचे आणि तारीख आहे 17 ऑगस्ट 1666 यावेळी शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्याहून निसटले. या दिवशी पेठारे अगोदर ते ही तारीख लक्षात ठेवा 17 ऑगस्ट 1666 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन ते पळाले. आता ते कसे पळाले तर ते पेठाऱ्यामध्ये बसले आणि पेठाऱ्यामध्ये प्रत्येक वेळेस पेठारा चेक करायचे पण आता चेक करत नव्हते. त्याच्यामुळे दुर्लक्ष बेनिफिट ऑफ डाऊट घेऊन ते शिवाजी महाराज आणि संभाजीराजे हे तिथून गपचूप निघाले पेठाऱ्यामध्ये. आणि मोगलांना संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागेवर जो एक माणूस झोपलेला होता त्याचं नाव आहे हिरोजी फर्जंद. हा हिरोजी फर्जंद शिवाजी महाराजांच्या जागी शिवाजी म्हणून झोपला आणि एक हात पांघरुणाच्या बाहेर काढून ठेवला की त्या हातामध्ये शिवाजी महाराज जशी शिवाजी महाराजांच्या हातामध्ये अंगठी होती त्या पद्धतीने त्याच्या हातात अंगठी होती आणि कवड्याची माळ हे शिवाजी महाराज वैशिष्ट्य होतं. ते दोन्हीही त्यांच्याजवळ ठेवल्यामुळे शिवाजी महाराज झोपलेले आहेत असं त्यांना वाटत होतं आणि त्या ठिकाणी हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर हे सुद्धा त्यांच्या बरोबर होते. हे तिथं म्हणजे हिरोजी फर्जंद हे त्या ठिकाणी झोपलेले आहेत. आणि शेवटी हिरोजी फर्जंद तिथं झोपले आणि शिवाजी महाराज तिथून आग्र्याहून निसटले. आता आग्र्याहून निसटल्यानंतर शिवाजी महाराज आणि संभाजीराजे एकत्र बरोबर होते परंतु शिवाजी महाराजांनी संभाजीराजेला आग्र्यापासून एक थोडं लांब 12 मैलावर आल्यानंतर त्यांनी एका ब्राह्मण जोडप्याकडे संभाजीराजेंची जबाबदारी दिली आणि त्यांना मथुरेला पाठवण्यात आलं. आणि शिवाजी महाराज बैराग्याचं वेश घेऊन ते मजर करत दूर अंतरावरून कारण बघा जर एखादा हे आग्रा आहे आणि हे स्वराज्य आहे. शिवाजी महाराज असे डायरेक्ट छोट्या अंतरावरून आले नाहीत
शिवाजी महाराज हे खूप लांबून हे खूप दिवस प्रवास करून हे आग्रा स्वराज्यामध्ये पोहोचलेले आहेत. त्याचं कारण असं होतं, की शिवाजी महाराजांना माहित होतं, की त्यांच्या मागे ही मोगल फौजा येणारच आहे. परंतु त्यांनी बघा आपण जसं म्हणतो ना शॉर्टेस्ट रूट आपण Googleला जर तुम्ही सर्च केलं, तर सगळ्यात शॉर्टेस्ट रूट कुठं आहे हे सांगितलं जातं. तर शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये शॉर्टेस्ट रूट न वापरता लाँग रूट वापरला. त्याच्यामुळे त्यांचा प्राण वाचलेला आहे. अशा पद्धतीनं शिवाजी महाराज हे बैराग्याच्या वेशामध्ये अ, पोहोचलेले आहेत स्वराज्यावर. स्वराज्यावर आल्यानंतर त्यांनी पहिली अफवा शिवाजी महाराजांनी जाणीवपूर्वक पहिली अफवा पसरवली, की संभाजीराजे वारले म्हणून. म्हणजे एका माणसाचं जिवंत असताना दहावा घालण्याचं इतिहासामध्ये झालेलं आहे ते म्हणजे संभाजीराजेबद्दल. जिवंत असताना सुद्धा दहावा आणि 10वा हा घातला होता. तसं शिवाजी महाराजांनी सांगितलं, की संभाजीराजे वारलेले आहेत येता-येता. त्याच्यामुळं त्यांचं म्हणजे अंत्यसंस्कार येता-येताच केले. हे याच्यासाठी केलं होतं, की ही अफवा हटकून पसरली होती. त्याचं कारण असं आहे, की औरंगजेब जरी त्यांना जर कळालं, की संभाजीराजे वारले आहेत, तर पुढची पिढी जर वारली असेल, तर त्यांच्यावर हल्ला करायचा काही गरज नाही. असं म्हणून ते त्यांचा विरोध कमी करतील आणि हेच झालं. संभाजीराजे वारले असं कळल्यानंतर त्यांना पकडण्याचं काम औरंगजेबानं सोडून दिलं आणि त्या काळामध्ये संभाजीराजे मथुरेमध्ये राहत होते आणि मथुरेवरून पुन्हा थोड्या दिवसानंतर संभाजीराजे स्वतः स्वराज्यामध्ये पोहोचलेले आहेत. हा हा इतिहास. समजलं सर्वांना? इंटरेस्टिंग वाटतोय का नाही? विद्यार्थी कमी आहेत, परंतु इंटरेस्टिंग वाटतो का? हा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ओके. कल्याणी मॅम होय सर म्हणतायत. छान. आपण महाराष्ट्रामधील आहेत, तर आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास लक्षात असायलाच पाहिजे. यानंतरचा पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे राज्याभिषेक. राज्याभिषेक तारीख आहे 6 जून 1674. गागा भट्ट. गागा भट्ट. आता हे गागा भट्ट का नाव टाकलं वगैरे हे तुम्हाला पुढे कळलं. तर शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये जो ट्रीटमेंट दिली त्याचं कारण असं होतं, की त्यांचं असं म्हणणं होतं, की तुम्ही राजे नाही. तर मग राजे नाहीत तर म्हणजे राजासारखं तर त्यांनी स्वराज्य तयार केलं, परंतु राजाचा राज्याभिषेक व्हायला पाहिजे. तो झालेला नव्हता. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी वापस आणि बघा शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस आग्र्याहून सुटका झाली, त्यावेळेस त्यांनी बरोबरचा जो संघर्ष आहे खूप मोठ्या प्रमाणात सुरू केला. आक्रमक पवित्रा घेतला. शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले जे मुघलांना दिले होते, तर ते 23च्या 23 किल्ले वापस घेतले. त्याच्यामध्ये कोंढाणा पण होता आणि तानाजी मालुसरेचं त्यांच्याबरोबर म्हणजे तानाजी मालुसरेचा जो पिक्चर आहे तानाजी मालुसरेचा, तर त्याच्यामध्ये ते सर्व दाखवलेलं आहे. तर त्या किल्ल्याबरोबरच 23 किल्ले तर वापस घेतले, पण पुढच्या म्हणजे बघा 1666ला ते आग्र्याला गेले. पुढचे 4 वर्ष म्हणजे 1670 पर्यंत शिवाजी महाराज शांत राहिले. 1671 ते 1674 या 4 वर्षामध्ये 350 किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. म्हणजे जखमी वाघ जसा असतो तसं आग्र्याला त्यांचा जो अपमान झाला त्याचा अपमानाचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी 350 किल्ले हे 4 वर्षामध्ये जिंकून घेतले. असा प्रत्येक लढाया प्रत्येक किल्ला हा आपल्याकडे असावा आणि स्वराज्यावर तो बळकट होईल अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. तर शेवटी राज्याभिषेक व्हायला पाहिजे अशी इच्छा ज्यावेळेस राजमाता जिजाऊनं पण व्यक्त केली त्यावेळेस शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करायचा मनावर घेतला आणि त्याच्यासाठी तारीख ठरली की 6 जून 1674 आणि याच्यासाठी किल्ला ठरला म्हणजे स्वराज्याची राजधानी ते म्हणजे रायगड. रायगड आणि रायगड किल्ल्याचं बांधकाम जे आहे रायगड किल्ल्याचं जे बांधकाम आहे ते बांधकाम आहे जर तुम्ही कधी याला जर गेलात सिंधुदुर्ग किल्ल्यावर सिंधुदुर्ग किल्ला ज्यांनी बांधला त्याचं नाव होतं
किल्ले इंदुरकर, हिरोजी इंदुरकर नावाचे जे त्या काळाचे इंजिनियर आहेत, त्यांनी तो सिंधुदुर्ग किल्ला बांधला होता. ज्यावेळेस किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं आणि शिवाजी महाराजांना तो किल्ला खूप आवडला आणि त्यांनी म्हणले की मागा हिरोजी तुम्हाला काय पाहिजे. तर बाकीच्यांनी सोनं नाणं वगैरे मागितलं, पण हिरोजी इंदुरकरांनी म्हणले की महाराज, ज्यावेळेस तुम्ही राजधानी बांधताल तर ती राजधानी बांधायचं काम माझ्याकडे द्या. एवढंच फक्त त्यांनी त्यावेळेस म्हणले, मला पैसे वगैरे काही नको, पण ज्यावेळेस स्वराज्याची राजधानी बांधताल त्यावेळेस ती माझ्याकडे द्या. आणि शेवटी मग ज्यावेळेस रायगडाचं बांधकाम सुरू झालं, रायगडाचं बांधकाम ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस हिरोजी इंदुरकरांकडे रायगडाचं बांधकाम दिलं गेलं. आजच्या काळामध्ये बघा किती भ्रष्टाचारी लोक आहेत, त्या काळामध्ये तसे नव्हते, प्रामाणिक लोक होते. ज्यावेळेस राज्याभिषेकामध्ये हिरोजी इंदुरकरांना विचारलं की सांगा तुम्हाला काय पाहिजे, तर बाकीच्यांनी सोनं नाणं वतनं वगैरे जहांगीर वगैरे घेतल्या, परंतु हिरोजी इंदुरकर फक्त म्हटले की राज, एक दगड लावायचा राहिलाय, तुमच्या परवानगीने तो दगड लावायचा आहे. शिवाजी महाराज म्हणले एवढा सगळा गड बांधला, आज पण कधी रायगडावर गेलात तर त्याच्यावर 83 हे आहेत, हौद आहेत. हौद म्हणजे नैसर्गिक पाण्याचे हे बनवलेले आहेत. कारण रायगडाला जेवढा काही दगड आहे, कारण तुम्ही जर कधी म्हणजे रायगडावर गेलात तर वाघ दरवाजा बघा, अप्रतिम आणि भव्य दिव्य असा तो वाघ दरवाजा आहे, अप्रतिम. त्याच्यासाठी कितीतरी दगड लागले असतील, ते सर्व दगड हे खालून वर न नेता वरच ते दगड खणले गेले आणि ते दगड त्या किल्ला बांधण्यासाठी वापरले. त्याच्यासाठी दगड काढल्यानंतर तिथं ऑटोमॅटिकली विहिरी तयार होणार होत्या. तर 83 विहिरी ह्या रायगडावर आज पण आहेत, ज्याच्यामध्ये पाण्याचा सोर्स हे मिळतो. तर एक दगड लावायचा राहिला आहे, ज्यावेळेस शिवाजी महाराज म्हणले लावा की मग कधी दगड, ते म्हणले आज आज नाही, उद्या सकाळी ज्यावेळेस तुम्ही सकाळी सकाळी रायगडावर जगदीश्वराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, तर मंदिरामध्ये ज्यावेळेस तुम्ही सकाळी जातात तर त्यावेळेस तो दगड लावायचा आहे. मग सकाळी सकाळी शिवाजी महाराज ज्यावेळेस जगदीश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन, ते पूर्व जगदीश्वराचं मंदिर जे आहे त्याचा एक दरवाजा पूर्व साईडला आहे. तुम्ही कधी रायगडावर बघा, तो पूर्व साईडला ज्यावेळेस शिवाजी महाराज जातात तर पायरीच्या अगोदर हिरोजी इंदुरकर तिथं उभारलेले आहेत तो दगड घेऊन, आणि त्यांनी सांगितलं की हा दगड मला या पायरीला लावायचा आहे. ते म्हणजे लावा की मग काय प्रॉब्लेम आहे. तर त्या दगडावर लिहिलेलं होतं, सेवेस ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. आणि हा दगड पायरीला आहे आज पण, 450 वर्षानंतर पण हा दगड जशाच तसा आहे, त्याच्यावर ते अक्षर कोरलेले जशाच तसे आहेत. आज पण तुम्ही कधी जर आज जरी तुम्ही गेलात तरी तो दगड तिथंच आहे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की माझ्या राजांची पायाची धूळ माझ्या मस्तकी माझ्या रोज मस्तकी लागावी, असं म्हणून तो दगड पायथ्याला ठेवलेला आहे. म्हणजे इतकं प्रामाणिकपणा आणि स्वामीनिष्ठ लोक होते शिवाजी महाराजांच्या काळात, त्याच्यामुळे ते स्वराज्य निर्माण झालं. आता सारखं पक्ष बदलू लोक असते तर कधी स्वराज्य निर्माण झालं नसतं. असो, आपण राज्याभिषेकाकडे वळू. राज्याभिषेकाची तारीख ठरली होती 6 जून 1664. त्या काळामध्ये पण खूप वाद झाले शिवाजी महाराजाबद्दल. शिवाजी महाराज क्षत्रिय नाहीत, शूद्र वंशाचे आहेत, असं वगैरे बरेच ब्राह्मणांनी 1 वर्ष हा राज्याभिषेक 1 वर्ष लटकवून ठेवण्यात आला ब्राह्मणांतर्फे. कारण शिवाजी महाराजांचे वंशज जे होते, बाबाजी मालोजी राजे, हे एक शेतकरी कुटुंबातले होते, क्षत्रिय नव्हते, असं त्यांचा आक्षेप होता. क्षत्रियांनीच फक्त राज्याभिषेक करून घ्यावा वगैरे, पण त्याच्यासाठी मग बरेच विधी वगैरे करण्यात आले. 1 वर्ष ते विधी वगैरे करून सगळं शेवटी गागाभट्टा आणि शिवाजी महाराजांचे राजपुतांशी संबंध आहेत हे ज्यावेळेस निश्चित झाले, आणि राजपूत हे क्षत्रिय आहेत, शिवाजी महाराज त्या काळामध्ये क्षत्रियांचं फक्त नातेसंबंध व्हायचे, त्यावेळेस मग ते सगळं ज्यावेळेस केलं त्यावेळेस मग हा हा ते पण सांगतो मी. तर त्यावेळेस गागाभट्ट जे काशीचे ब्राह्मण आहेत, गागाभट्ट हे त्यावेळेस खूप प्रसिद्ध होते. खूप मोठी देणगी घेऊन गागाभट्ट हे राज्याभिषेकाला आले होते, आणि त्यांनी 7 नद्या ज्या आपल्या भारतातील पवित्र नद्या आहेत, 7 नद्यांचं पाणी हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी वापरलं. आज पण तुम्ही रायगडावर गेलात तर रायगडावर गंगासागर नावाचा एक तलाव आहे. तर हा गंगासागर जो आहे तो काय आहे, तर त्या नद्यांचं जे पाणी होतं ते ह्या गंगासागरामध्ये टाकलेलं होतं. उरलेलं पाणी जे आहे गंगासागरात टाकलं. आज पण गंगासागर आहे. त्याचबरोबर एक दुसरा तलाव आहे रायगडावर, तो म्हणजे तो तलाव म्हणजे हत्ती तलाव. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये 2 हत्ती होते. तर ते 2 हत्ती कधी रायगडावर येतात. तुम्ही रायगडावर गेलात तर पाऊलवाट सुद्धा जाणं अवघड आहे. तर त्याच्यावर म्हणजे हत्ती तर जाऊच शकत नाही.
तर छोटे असताना ते पालखीत घालून रायगडावर आणले होते, कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणारच होता. तर त्यांना ते खेळण्यासाठी हत्ती तलाव म्हणून आज पण रायगडावर आहे. तुम्ही कधी गेलात तर अवश्य बघा. गंगासागर आणि हत्ती तलाव हे दोन्ही ठिकाण आहेत तिथं. त्याचबरोबर राज्याभिषेकाचा जो सभामंडप आहे तो इको फ्रेंडली आहे. वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये 3600 लोकच फक्त त्या ठिकाणी, 3600 लोकच त्या ठिकाणी बसू शकतात. आणि त्यांच्यामध्ये थोडी जरी कुजबूज केली तरी ती शिवाजी महाराजांचं जे आसन आहे, 32 मन सोन्याचं आसन होतं त्या काळामध्ये. 32 मन, 18 किलोचा एक मन, 32 मन सोन्याचं जे आसन होतं त्या आसनापर्यंत तो आवाज ऐकू येत होता. थोडी पण कुजबूज केली, नगारखान्यामध्ये जरी तुम्ही कुजबूज केली तरी ती राजापर्यंत पोहोचायची. असं इको फ्रेंडली असं ते हा होता, सभामंडप होता. तर राज्याभिषेक करण्यासाठी गागाभट्ट हे काशीहून आलेले होते. खूप मोठं जंगी स्वागत हे त्यांचं केलेलं होतं. आणि शिवाजी सर्व नद्यांचं पाणी आणून ते शिवाजी महाराजांना हे केलं, अंघोळ वगैरे घातली. त्याचबरोबर मग हा जो राज्याभिषेक झाला, या राज्याभिषेकामध्ये शिवाजी महाराजांना सार्वभौम असं स्वतंत्र असं राज्य सिद्ध केलं आणि स्वतःला राजा म्हणून घोषित करण्यात आलं. याच्यामध्ये त्यावेळेसच राज्याभिषेकामध्ये राज्याभिषेक शक नावाचं कालगणना किंवा जे दिनदर्शिका आहे, कालगणना ही सुरू झाली. शक ही कालगणना आज पण पंचांगामध्ये शक वापरलं जातं, ते शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालं. फोन नावाचं नाणे, फोन सुवर्ण सोन्याचं नाणं तयार करण्यात आलं राज्याभिषेकामध्ये. त्याचबरोबर शिवराई नावाचं चांदीचं नाणं, चांदीचे नाणे तयार करण्यात आले आणि त्या नाण्यावर लिहिलेलं होतं श्री राजा शिवछत्रपती, श्री राजा शिवछत्रपती. आणि तुम्हाला माहित असेल, आणि हा राज्याभिषेक दोन पद्धतीने झाला, एक वैदिक पद्धतीनं आणि दुसरं तांत्रिक पद्धतीनं. दोन वेळेस राज्याभिषेक झालेला आहे. ज्यावेळेस पहिला राज्याभिषेक गागाभट्टांना झाला त्यावेळेस ग्रहांची जी स्थिती होती ती बरोबर नव्हती, अशुभ वेळी हा राज्याभिषेक झाला असं म्हणण्यात आलं. आणि त्यामुळे वैदिक पद्धतीनं पहिल्या वेळेसचा राज्याभिषेक आणि दुसऱ्या वेळेस तांत्रिक पद्धतीनं दुसऱ्या वेळेस राज्याभिषेक, अशा दोन्ही पद्धतीनं दोन वेळेस राज्याभिषेक झालेला आहे शिवाजी महाराजांचा. तर शिवाजी महाराज दोन्ही प्रवाह मानणारे होते, तांत्रिक पण आणि वैदिक पण. त्याच्यामुळे दोन वेळेस राज्याभिषेक झालेला आहे. आता समजलं सर्वांना? आता थोडस रायगडाबद्दल थोडस सांगतो. रायगडावर तुम्ही आज पण गेलात तर पालखी दरवाजा आहे, त्याच्यावर ज्यावेळेस पोहोचलात त्यावेळेस तिथं 6 राणी महल आहेत. आता माझा प्रश्न असा आहे की 6च राणी महल का? 6च राणी महल का? कारण शिवाजी महाराजाला एकूण 8 बायका होत्या. 8 शिवाजी महाराजांनी लग्न केले होते. त्याचं कारण वेगळं होतं की सरदार घराण्याशी संबंध करण्यासाठी, तयार करण्यासाठी ते शिवाजी महाराजांनी लग्न केले होते. सईबाई असतील, सईबाई ह्या निंबाळकरांच्या होत्या, सोयराबाई मोहितेंच्या होत्या, पुन्हा पुतळाबाई वगैरे अशा 8 बायका होत्या. तर 8 स्त्रिया असताना 6च महल का रायगडावर? कुणाला याचं उत्तर माहिती? कृपया कमेंट मध्ये सांगा. मी त्याचं ते एक्सप्लोर करतो. आणि शौचालयाची व्यवस्था त्या काळी रायगडावर होती. शौचालय, धान्याचं कोठार, त्यानंतर हा इको फ्रेंडली असा सभामंडप, नगारखाना, होळीचा माळ, जगदीश्वराचं मंदिर. त्यावेळेस आणखी एक टकमक टोक एक पॉईंट आहे. रायगडातला सगळ्यात उंच पॉईंट हा टकमक टोक आहे. हा टकमक टोकाचं वैशिष्ट्य असं होतं की एखाद्याने जर वाईट गोष्ट केली, चोरी केली की लबाडी केली, स्वामीनिष्ठता म्हणजे स्वामी द्रोह केला किंवा बलात्कार वगैरे या पद्धतीचे जर गुन्हे केले तर त्यावेळेस त्यांना फक्त एक शिक्षा म्हणजे टकमक टोकावून ढकलून दिलं जायचं. आणि ढकलून दिलं म्हणजे असं ढकलून दिलं जायचं नाही, गोणीमध्ये भरायचे, पोत्यामध्ये भरायचं, वरून बांधायचे आणि वरून टकमक टोकावून टाकून द्यायचे. शेवटी तो माणूस मरणार झाला. किंवा चौरंग करण्याची पद्धत होती. चौरंग म्हणजे दोन्ही हात दोन्ही पाय कापून टाकायचे. असं शिवाजी महाराज. मग त्याच्यामुळं अन्याय कमी व्हायचा. हा, त्याचं उत्तर मला आलेलं नाही. तर रायगडावर
6 राणी महल आहेत, राणी वशे आहेत. त्याचं कारण असं आहे, शिवाजी महाराजांनी जरी 8 लग्न केलेले असले तरी शिवाजी महाराजांची एक पत्नी जी संभाजीराजेची आहे, ज्यांचं नाव आहे सोयराबाई निंबाळकरांच्या त्या. सोयराबाई ज्या आहेत त्यांचं लवकरच निधन झालेलं होतं आणि एक जी राणी होती ती रायगडावरचं जे वातावरण आहे, थंड वातावरण हे राजमाता जिजाऊंना जमत नव्हतं, झेपत नव्हतं. त्यामुळे राजमातांची सोय ही खाली रायगडाच्या खाली पाचड नावाचं एक गाव आहे, त्या गावात एक महल बांधून तिथं त्यांची सोय केलेली होती. कायमस्वरूपी एक राणी ही त्यांच्याबरोबर पाचडलाच राहिली आणि राहिलेल्या ज्या 6 राण्या आहेत त्या 6 राण्यांसाठी सेपरेट स्वतंत्र सेम टू सेम असे 6 महल त्या ठिकाणी बांधलेले आहेत. म्हणून रायगडावर 6 राणीवसे आहेत. समजलं असेल तुम्हाला. आवडली ही माहिती? चला. ओके. स्वाती मॅम म्हणतायत हो. ओके. चांगली. दीपमाला मॅम. ओके. आता शेवटी त्यानंतर शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम आखली होती 1677 ला. 1677 ला दक्षिण मोहीम आखली आणि दक्षिण मोहिमेमध्ये तुंजावर प्रांतापर्यंत गोलकोंड्याची जी कुतुबशाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे निजाम जे आहेत त्या काळातले त्या निजामांशी पण शिवाजी महाराजांनी मैत्रीपूर्ण भेट घेतली होती आणि दक्षिण भारतामध्ये एक वलय निर्माण करण्याचं काम तुंजावरला त्यांचे जे व्यंकोजी राजे आहेत, जे सावत्र भाऊ आहेत त्यांच्याशी पण भेट घेतली आणि एक संबंध चांगले प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी शेवटच्या काळामध्ये केलेला आहे. तर शिवाजी महाराजांचा मृत्यू हे आपण मला तारीख सांगा. शिवाजी महाराजांचा मृत्यू तर कमेंट मध्ये तारीख सांगायची आहे. ओके. तर माहित असायला पाहिजे 3 एप्रिल 1680 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालेलं आहे आणि ते निधन रायगडावर झालेलं आहे. समाधी पण रायगडावरच आहे. समाधी रायगडावरच आहे आणि एका युगपुरुषाचा एका युगाचा अंत या ठिकाणी झालेला आहे. तर अवघे 50 वर्षाचं आयुष्य हे तुम्हाला दिसावं. अवघे 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना भेटलेलं होतं, परंतु 50 वर्षाचं आयुष्य पुढच्या 500 वर्ष किंवा 5000 वर्ष लक्षात ठेवण्यासारखं शिवाजी महाराज जगलेले आहेत. अखंड पद्धतीने शिवाजी महाराजांनी आपल्या लढाया आणि आपलं युद्ध कौशल्य वापरून स्वराज्याची विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा 3 एप्रिल 1680 ला मृत्यू झालेला आहे. त्या मृत्यूबद्दल पण वाद आहेत. 2 पद्धतीचे मतप्रवाह त्यांच्या मृत्यूबद्दल आहेत. एक मतप्रवाह असं म्हणतो की शिवाजी महाराज घोड्यावरून पडल्यामुळे त्यांचा गुडघा दुखावला गेला आणि गुडघ्याचा आजारपणच वाढत जाऊन शिवाजी महाराजांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. तर बखरकार असं म्हणतात की शिवाजी महाराजांच्या मृत्यूमध्ये त्यांच्या ज्या सोयराबाई आहेत त्या सोयराबाईंनी विषप्रयोग केला अशा पद्धतीचा एक मतप्रवाह त्यामध्ये आलेला आहे. परंतु ऑथेंटिकली आपण शिवाजी महाराजांचा मृत्यू हा आजारपणामुळे झालेला आहे हेच आपण म्हणू शकतो. कारण बरेच मतप्रवाह असतात, परंतु जे सरकारनं मान्य केलं जे पाठ्यपुस्तकात आहे त्या पद्धतीने आपण शिक्षक आहेत तर त्या पद्धतीने चालायला पाहिजे. तर शिवाजी महाराजांचा मृत्यू हा आजारपणामुळे झालेला आहे. 3 एप्रिल 1680 ला छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या 50व्या वर्षी म्हणजे आपण जसं म्हणतो की स्वर्गात गेलेले आहेत आणि मृत्यू झालेला आहे. एक वैशिष्ट्य असं असतं की तुम्ही जर बघितलं असेल की शिवाजी महाराजांचा प्रत्येक जो हा आहे पुतळा जो आहे त्याच्यामध्ये एक घोड्याचा पाय हा हवेमध्ये असतो. त्याचं कारण काय माहिती? घोड्याचा एक पाय हवेमध्ये असतो, 2 पाय जमिनीवर असतात, एक पाय हवेमध्ये असतो, एक पाय पळालेल्या स्थितीमध्ये असतो. असं का? आणि दोन्ही पाय हवेत असतील याचा अर्थ काय? महत्वपूर्ण आहे. त्याचं कारण असं आहे हा जे कल्याणी मॅम अगदी बरोबर आहे. जे युद्धामध्ये शहीद होतात जे राजे
त्यांचा जर पुतळा बांधत असाल तर तो जो पुतळा आहे त्याच्यामध्ये घोड्याचे दोन्ही पाय हे वर असतात. शिवाजी महाराजांचा वृद्धापकाळात मृत्यू झाला त्याच्यामुळे एकच पाय वर आहे, घोड्याचा एकच पाय वर आहे. राणी लक्ष्मीबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जो पुतळा आहे किंवा महाराणा प्रताप यांचे जे पुतळे आहेत त्यांचे घोड्यांचे दोन्ही पाय हवेमध्ये असतात. हे तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर आणखी महत्वाचं म्हणजे ही जी शिवाजी महाराजांची समाधी आहे, शिवाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी वाघ्या कुत्र्याची एक समाधी आहे, आज पण ती अस्तित्वात आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या बरोबर एक पत्नी सती गेलेली आहे. त्या काळामध्ये सती प्रथा होती, तर एक पत्नी ह्या शिवाजी महाराजांबरोबर सती गेलेल्या पण आहे. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचं आणि त्यानंतर आता आपल्याला वेळ आहे 5 मिनिटं, तर आपल्याला फक्त थोडंसं शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळाबद्दल थोडीशी माहिती पाहिजे आहे. स्क्रीन शेअर करतो मी. शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ तयार केलेलं होतं हे अष्टप्रधान मंडळ कसं होतं, तर सर्वात महत्वाचं शिवाजी महाराजांची राजमुद्रा. बघा तुमच्या स्क्रीनवर एक राजमुद्रा दिसत आहे. स्क्रीनवर राजमुद्रा दिसत आहे. राजमुद्रा अशी आहे, प्रतिपचंद्र लेखे व विष्णू वर्धी बिंदुताय शहा सुनो शहा. हे खूप म्हणजे संस्कृत भाषेतली आहे. त्याचा अर्थ मी सांगतो. शहाजीचा पुत्र शिवाजी यांची प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केलेले आहे अशी ही राजमुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते किंवा शोभून दिसते अशी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही शिवाजी महाराजांनी स्वीकारलेली होती आणि ही राजमुद्रा खूप प्रसिद्ध आहे. सर्वांनी ह्याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. ओके. आणि त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की अष्टप्रधान मंडळ. तर अष्टप्रधान मंडळामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी जे अष्टप्रधान मंडळ आजवर सुरुवातीला अष्टप्रधान मंडळाचे कार्य पहा. एक मिनिट. तर जे अष्टप्रधान मंडळ आहे, शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नेमलेले होते. राज्यकारभार सोयीसाठी त्यांनी 8 खात्यांची विभागणी केलेली होती. प्रत्येक खात्यासाठी एक प्रमुख नेमलेला होता. 8 खात्यात 8 प्रमुख मिळून अष्टप्रधान मंडळ, जसं अकबराचा नवरत्न दरबार होता त्याच्यामधील बिरबल आणि तानसेन नावाचे जे 2 कसे हे होते वीर होते, त्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं. अष्टप्रधान मंडळामध्ये 8 खाती होती. या प्रमुखांची निवड करणे आणि त्यांच्या पदावरून कमी करणे हे संपूर्ण अधिकार शिवाजी महाराजांच्या किंवा महाराजांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत होते. आपापल्या खात्याच्या कारभारासाठी ते प्रमुख महाराजांना जबाबदार होते. शिवाजी महाराजांनी गुण आणि कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केलेली होती. त्यांच्यासाठी त्यांनी इनामे, वतने आणि जहांगिरी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर रोख पगार ही खूप मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. अशा पद्धतीनं अष्टप्रधान मंडळ कार्य करत होतं. आता नेमक्या अष्टप्रधान मंडळात कोण होते हे जर आपल्याला पाहायचं असेल तर ही पुढची स्क्रीन आहे ज्याच्यामध्ये अष्टप्रधान मंडळ तुम्हाला दिसत आहे. या अष्टप्रधान मंडळामध्ये नेमके कोण होते? स्क्रीन दिसते सर्वांना? सर्वांना स्क्रीन दिसते का? ओके. अष्टप्रधान मंडळामध्ये प्रधान होते मोरोपंत पिंगळे. त्यांचं काय काम होतं? राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे हे मोरोपंत पिंगळे प्रधानाचं काम होतं. त्यानंतर रामचंद्र मुजुमदार हे अमात्य होते. राज्याचा जो जमा खर्च जो पाहण्याचं काम हे अमात्याचं होतं. सचिव म्हणून अण्णाजी दत्तो यांचं सचिव म्हणून काम होतं. सरकारी आज्ञापत्रे तयार करणे हे त्यांचं काम होतं. त्यानंतर मंत्री म्हणून दत्तोजी त्रिंबक वासनिक हे होते. त्यांचं काम होतं पत्रव्यवहार नीट सांभाळणे. सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते हे होते. तर हंबीरराव मोहितेचं काम होतं की ते सैन्याची व्यवस्था चोख बजावणे आणि स्वराज्याचं रक्षण करणे. सुमंत म्हणून एक पद होतं. रामचंद्र डबीर हे ते सुमंत होते. परराज्याशी संबंध ठेवणे हे त्यांचं काम होतं. न्यायाधीश म्हणून निराजी रावजी हे न्यायदानाचं काम करत होते. न्यायदान देणे हे त्यांचं कर्तव्य होतं. आणि शेवटी
मोरेश्वर पंडितराव हे पंडितराव नावाचं पद होतं. हे धार्मिक व्यवहार पार पाडणे हे या अष्टप्रधान मंडळामधल्या पंडितरावांचं काम होतं. अशा पद्धतीनं प्रधान असेल, अमात्य असेल, सचिव असेल, मंत्री असेल आणि सेनापती असेल, सुमंत असेल, न्यायाधीश असेल आणि पंडितराव हे 8 पद छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अस्तित्वात होती. त्याचबरोबर हे वेळ कमी आहे, आपण पटकन पाहू. शिवाजी महाराजांचं शेतीविषयक धोरण काय होतं? शिवाजी महाराजांबद्दल आपण असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावणे असं शिवाजी महाराजांचे धोरण होतं. तर बघा त्यांचं धोरण काय होतं शिवाजी महाराजांचं शेतीविषयक धोरण. प्रामुख्याने मुख्य व्यवसाय हा त्या काळामध्ये शेती होता. शेतीचे महत्व आणि शेतकऱ्यांच्या हिताकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी जास्तीत जास्त लक्ष देण्यासाठी सर्वांना सांगितलं. त्याचबरोबर अण्णाजी दत्तो या कर्तबगार आणि अनुभवी अधिकाऱ्याची जमीन महसुलीची व्यवस्था पाहण्याचं काम दिलेलं आहे. ठरवून दिलेल्या महसुलीपेक्षा कधीही ठरवून दिलेल्या महसुलीपेक्षा अधिक महसूल जमा न करण्याची सक्त ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेली होती. त्याचबरोबर पडीक जमीन लागवडीसाठी आणण्यासाठीही उत्तेजन देणे हे शिवाजी महाराजांचं धोरण होतं. अतिवृष्टी जर झाली वा अवर्षण झालं तर त्यावेळेस पीक जर हातचे गेले किंवा शत्रू सैनिकांनी गावाचा प्रदेश उद्ध्वस्त केला तर शेतसारा आणि इतर कर यामध्ये सूट देण्याचे आदेश शिवाजी महाराजांनी दिलेले होते. आणि अशा प्रसंगी शेतकऱ्यांच्या बैलजोड्या असतील, नांगर असेल, पेरणीसाठी आपल्यामध्ये असतील तर 100% आपण म्हटलं असतं की शिवाजी महाराज तुम्ही आज असायला पाहिजे होतं किंवा आम्ही तरी तुमच्या काळामध्ये असायला पाहिजे होतं. कारण त्यावेळेस फक्त प्रजा सुखीच नव्हती तर संपन्न सुद्धा होती. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. त्याचबरोबर आणखी एक कन्सेप्ट राहून गेली ती म्हणजे जहांगीरी म्हणजे काय. जहागिरी म्हणजे काय तर हे पण कन्सेप्ट आपण पाहू. जहागीरदार आपण जे म्हणतो ते कशाहून आलं तर जहागीर म्हणजे एखाद्या प्रदेशाचा महसूल उपभोगण्याचा हक्क राज्यकर्त्याच्या सेवेमध्ये असणाऱ्या सरदारकी मिळणे त्यासाठी रोख रकमांच्या स्वरूपात वेतन न देता वेतनाच्या रकमे इतकं उत्पन्न महसुलीतून मिळवणे एवढा प्रदेश नेमून दिला जातो त्याला जहागिरी म्हटलं जात होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना सुप्याची जहागिरी सुरुवातीच्या काळामध्ये मिळालेली होती. ओके, इथपर्यंत आपण हे पाहिलेलं आहे. आणखी एक जाता जाता तुमच्यासाठी खास माहिती म्हणजे आपण किल्ला बऱ्याच वेळेस पाहिलेला आहे. तर किल्ल्याचे प्रकार किती आहेत तर तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. इतिहासाच्या साधण्यामध्ये किल्ले असतात आणि किल्ल्यामध्ये 4 प्रकारचे किल्ले असतात. एक असतो दुर्गगिरी, दुसरा असतो भुईकोट किल्ला, तिसरा म्हणजे वनदुर्ग आणि चौथा म्हणजे जलदुर्ग. मग तर सिंधुदुर्ग असेल, मुरुड जंजिरा असेल किंवा विजयदुर्ग असेल हे तिन्ही किल्ले हे जलदुर्ग आहेत. वनदुर्गामध्ये रायगडाचा स्वतः रायगड आणि राजगड हे दोन्ही वनदुर्ग आहेत. भुईकोट किल्ल्यामध्ये आपल्या जवळ आपण जर या भागात असाल तर नळदुर्गचा किल्ला जो आहे भुईकोट किल्ला आहे. चाकणचा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे. आणि दुर्गगिरी याच्यामध्ये प्रतापगड असेल. या प्रतापगडाचा समावेश हा दुर्गगिरी प्रकारामध्ये होतो. हे किल्ल्याचे 4 प्रकार आहेत. इंटरेस्टिंग माहिती खूप सारी आहे परंतु वेळ कमी असतो. आपण शक्यतो आणखी तुम्हाला थोडस चालेल ना हे कंटिन्यू घेतलं तर चालेल ना तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. 1 तासाचा पेक्षा जास्त वेळ झाला. हे कंटिन्यू करायचं का थोडस 5 मिनिटं. सुवर्णा मॅम येस म्हणताय. ओके,
तर तुमच्या समोर स्मारके दिसत आहेत. तर प्रामुख्याने स्मारके हे 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे समाधी, जी की छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर आहे. त्याचबरोबर संभाजीराजेची तुळापूरला आहे. त्यानंतर कबर म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केला जातो, त्यांचे जे अंत्यसंस्कारामध्ये दफनविधी केला जातो. दफनविधीच्या ठिकाणीच कबर बांधली जाते. तर आज पण आपण संभाजीनगरच्या जवळ खुलताबाद नावाचं शहर आहे. त्या खुलताबादमध्ये औरंगजेबाची आज सुद्धा कबर आहे. त्याचबरोबर प्रतापगडाच्या पायथ्याला माचीवर अफजल खानाची कबर आहे. ह्या दोन्ही कबरी शिवाजी महाराजांच्या म्हणजे त्या काळामध्ये होतात. त्यानंतर वीरगळ काय असते, तर एखाद्या दगडावर वीर पुरुषाचं चित्र रेखाटलेलं असतं. त्यांना वीरगळ म्हटले जाते. तर ही वीरगळ कुठं आहे, तर तुम्हाला जर कधी पाहायची असेल वीरगळ, तर तुम्हाला ही वीरगळ पाहायला मिळू शकते. ती महाराष्ट्रामध्येच आहे. महाराष्ट्रामध्ये ठिकाण आहे, ते ठिकाण सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये हे वीरगळ अशा पद्धतीचे असते. वीरगळ म्हणजे आपल्या इतिहासाचा थेट साक्षीदार असलेला ठेवा असतो. आणि ही वीरगळ महाराष्ट्रात कुठं आहे, तर ही वीरगळ महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. ही वीरगळ रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल बघा. हा उबडी नावाचं एक गाव आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आहे हे. उबडी नावाचं गाव आहे. या ठिकाणी खूप साऱ्या वीरगळ आपल्याला पाहायला मिळतात. कधी आयुष्यात जर वेळ म्हणजे हे भेटलात इतिहासाच्या प्राध्यापकांना, हे वीरगळ नक्की पाहायला जाव्या. अशा पद्धतीची वीरगळ आपल्याला आहे. त्याचमध्ये फास्ट मध्ये आपण थोडस 2 स्क्रीन पाहणार आहेत. पहिली स्क्रीन आहे ती म्हणजे लक्षात राहावं तुमच्यासाठी म्हणून हा प्रयत्न. आज फक्त शिवाजी महाराज इतिहासच पाहायचा होता. त्याचबरोबर हे पण पाहणं महत्वाचं आहे. इतिहासाचे जे भौतिक साधनं आहेत, त्या भौतिक साधनामध्ये प्रामुख्याने या 7 साधनांचा उपयोग केला जातो. त्याच्यामध्ये आहेत भौतिक साधनं म्हणजे काय, जे आपल्या डोळ्याला पण दिसू शकतात. आता आपण ज्याला स्पर्श करू शकतो असे भौतिक साधनं. ज्या वस्तू वगैरे, वास्तू किंवा वस्तू. वास्तू म्हणजे काय आणि वस्तू म्हणजे काय, तर बघा, वास्तू म्हणजे काय, जर बिल्डिंग वगैरे ज्या असतात, किल्ला असेल, लेणी असेल, स्मारके असेल, हे वास्तूमध्ये येतात. तर वस्तूमध्ये काय, नाणी, ताम्रपट, शिलालेख. तर हे इतिहासाची भौतिक साधनं आहेत. त्याच्यामध्ये किल्ले, स्मारके, इमारती, लेणी, त्याचबरोबर शिलालेख, नाणी आणि ताम्रपट. जर तुम्हाला कधी शिलालेख पाहायचा असेल, तर मी स्वतः अंबेजोगाई मध्ये आहे. तर तुम्ही कधी अंबेजोगाईला आलात तर अवश्य मला फोन करा. अंबेजोगाईमध्ये फुलेश्वराचं एक मंदिर आहे. मंडी बाजारमध्ये फुलेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये सुरुवातीला डाव्या बाजूला तुम्ही गेल्यानंतर एक 11व्या शतकात 1106व्या शतकामध्ये एक शिलालेख लिहिलेला आहे. फुलेश्वर नावाचा एक कोकणातील एक सेनापती होता. त्याचं वीरमरण इथं झालेलं असल्यामुळं त्याच्या जे बहीण आहे, त्या बहिणीने हे फुलेश्वर मंदिर बांधलेलं होतं. आणि याच्यामध्ये त्यांनी शिलालेख, त्या काळाचा शिलालेख आज पण अंबेजोगाईमध्ये अस्तित्वात आहे. तुम्ही कधी आलात तर अवश्य बघू शकता, शिलालेख पाहायचा असेल. किंवा शिवाजी महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की ह्याच्या पायरीवरच लिहिलेलं ते प्रतिपादक लेख, पायरीवरच लिहिलेलं हिरोजी इंदुलकरांचं जे वाक्य आहे. त्याचबरोबर डाव्या हाताला पण एक शिलालेख त्या काळातला तयार करून ठेवलेला आहे. आणखी काही तुम्हाला आणखी 2 पद्धतीचे साधनं असतात. हे झाले भौतिक साधनं. त्याचबरोबर लिखित साधने आणि मौखिक साधने असतात. तर लिखित साधने कोणती आणि मौखिक साधने कोणती? ओके, ठीक आहे. आता ते नाहीये होतो. तर भौतिक साधने याच्यामध्ये त्याचबरोबर लिखित साधने आणि मौखिक साधने. तर मौखिक साधनामध्ये शक्यतो काय येतात, दंतकथा असतात. त्यानंतर काही मिथ्य असतात.
बखर असतात, त्यानंतर पोवाडे असतात. या पद्धतीचं जे वाङ्मय आहे ते वाङ्मय हे मौखिक साधनामध्ये ओवी असतात, हे मौखिक साधनामध्ये येतात. तर लिखित साधनामध्ये पत्रव्यवहार आहेत, त्यानंतर प्रवासी वर्णनं आहेत, त्यानंतर साहित्य आहे, हे सगळे लिखित साधनामध्ये येतात. आज्ञापत्र आहेत, ताम्रपट आहेत, लिखित जे साधनं आहेत ते ग्रंथ आहेत. अशा पद्धतीचा हा इतिहासाची साधने आहेत. म्हणजे वस्तुनिष्ठ होण्यासाठी हे साधने खूप महत्वाचं काम बजावतात. तर इथं आपण आज थांबणार आहोत. सांगण्यासारखं बरं लिखित साधनामध्ये वंशावळी असतात, शतकावली असतात, पत्रव्यवहार असतात, न्यायनिवाडे असतात, प्रवासी वर्णने, बखरी वगैरे असतात. ठीक आहे. आणि मौखिक साधनामध्ये लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, म्हणी, पोवाडे, कथा आणि मिथ्ये एवढं सर्व मौखिक साधनामध्ये असतं. आता हे आपण आजचं लाईव्ह सेशन एंड करणार आहे. त्या ठिकाणी एक छोटासा प्रश्न जाता जाता विचारतो, माहित असला तर कमेंट करा. आपण गावामध्ये राहतो, गावामध्ये दोन प्रकारचे गावं लिहिलं असतं. एक आता समजा माझी सासरवाडी आहे, हिंगणी नावाची सासरवाडी आहे. त्याच्यामध्ये दोन हे आहेत, हिंगणी बुद्रुक आणि हिंगणी खुर्द. आता हे बुद्रुक आणि खुर्द ह्याचा काय प्रकार असतो हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. मुख्य गावाला काय म्हटलं जातं आणि नवीन गावाला काय म्हटलं जातं, कमेंट मध्ये उत्तर द्या. इथं आपण ही मीटिंग आजची एंड करणार आहे. बुद्रुक म्हणजे काय आणि खुर्द म्हणजे काय, ह्याचा प्रश्न येऊ शकतो. ओके, देता येईल उत्तर. ठीक, तर लक्षात ठेवा, बुद्रुक जे असतं गावाचं दोन प्रकारे नाव असतं. जर दोन गाव झालेले असतील तर बुद्रुक हे गाव म्हणजे मूळ गाव जे असतं त्याला बुद्रुक म्हटलं जातं. आणि खुर्द म्हणजे काय, तर खुर्द म्हणजे नवीन गावाला खुर्द म्हटलं जातं. एखादी वाडी असेल, वस्तू असेल, वस्ती असेल तर त्याला बुद्रुक म्हटलं जातं. मूळ गावाला बुद्रुक म्हटलं जातं आणि नवीन गावाला खुर्द म्हटलं जातं. अशा पद्धतीनं ही एक कन्सेप्ट होती की तुम्हाला सांगावी असं मला वाटलं. असो, या ठिकाणी आपण हे लाईव्ह सेशन क्लोज करणार आहेत. तुम्ही सर्व आवर्जून वेळ काढून लाईव्ह सेशन अटेंड केलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. आज दिवाळी आहे, सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर आपली भेट 4 तारखेला इव्हिनिंगला होणार आहे. तिथपर्यंत धन्यवाद. दीपमाला मॅम, थँक्यू, तुमचं पण आभार. हॅपी दिवाळी. सुवर्णा मॅम हॅपी दिवाळी. दीपमाला मॅम हॅपी दिवाळी. सचिन सर थँक्यू. ओके, हॅपी दिवाळी. जे कमेंट मध्ये मला पटपट येत आहे त्यांना फक्त मी रिप्लाय देतो. दीपक सर राजपूत, हॅपी दिवाळी सर. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आपण आपली मीटिंग क्लोज करू. धन्यवाद. सुवर्णा मॅम खूप छान लेक्चर आहे. ओके, स्वाती मॅम खूप स्पष्टीकरण छान करता. आपण इतिहासाचे शिक्षक आहेत आणि आपल्याला स्पष्टीकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. ओके, बाय बाय एव्हरीबडी.